घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाच्या बांधकामाचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याने या घरकुल लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी म्हणून आगामी 16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगानं आज चर्चा करण्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ आणि अनेक पदाधिकारी या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांचं कार्यालय अक्षरशः बंद असल्याचं दिसल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कार्यालयाला बेशरमाची झाडे लावून आपला निषेध व्यक्त केला। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आपल्या जळगाव जामोद तालुक्याचं मिनी मंत्रालय ज्याला आपण समजतो अशा पंचायत समितीमध्ये माननीय गटविकास अधिकारी यांना भेटण्यासाठी इथं आलो होतो। गेल्या बऱ्याच दिवसांपासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असणारे सरपंच यांच्या वेळोवेळी तक्रारी आल्या की कामानिमित्त ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीमध्ये व्हिडिओ साहेबांना भेटण्यासाठी जातो तेव्हा नेहमी कॅबिन बंद असतो। येत्या 16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने घरकुला संबंधीमध्ये एक निवेदन आम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। हल्लाबोल आंदोलन आमचं येत्या 16 तारखेला आहे। त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही आज बीडीओ साहेबांकडे आलो असता इथं नेहमीप्रमाणे बीडीओ साहेबांची कॅबिन आम्हाला आज बंद दिसली। त्यामुळे जळगाव जामोद तालुक्यातील नागरिकांच्या खऱ्या असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी इथं हजर नसतात ही वस्तुस्थिती आज पुन्हा एकदा समोर आलेली आहे। गेल्या 2-3 वर्षांपासून पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका नसल्यामुळे या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी या ठिकाणी प्रशासकीय मंडळ नाही आहे। निवडणूक नसल्यामुळे सभापती उपसभापती सदस्य काम करणारी मंडळी या ठिकाणी नाही आहे आणि ह्या महाराष्ट्र शासनाच्या या गलथान कारभार हा जळगाव जामोद तालुक्यामध्ये सुद्धा सुरू आहे। बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला एक सांगायचं आहे की मोदी आवास योजना आहे, रमाई आवास योजना आहे, या योजनेचे जे घरकुल आहेत ते त्या लाभार्थ्यांना त्या घरकुलाचा फक्त एक हप्ता त्या ठिकाणी मिळालेला आहे। परंतु गेल्या 3.5-4 महिन्यांपासून दुसरा हप्ता अद्यापर्यंत शासनाने आतापर्यंत दिलेला नाही आणि त्या संदर्भामध्ये येत्या 16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने हल्लाबोल आंदोलन या ठिकाणी करणार आहे आणि याच पंचायत समितीच्या बीडीओ साहेब यांना त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आम्ही आलो असता या ठिकाणी उपस्थित नाही आहेत। धनगर समाज बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने धनगर आवास योजना या ठिकाणी काढली। धनगर आवास योजनेचे प्रस्ताव सर्व ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी सरपंचांकडून त्या ठिकाणी घेतले, परंतु आतापर्यंत धनगर आवास योजनेसाठी एकही घरकुल हे तालुका स्तरावर त्या ठिकाणी मंजूर झालेलं नाही आहे। म्हणजे केवळ धनगर समाजाच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम हे शासन या ठिकाणी करत आहे आणि त्यांना जाब विचारण्यासाठी येत्या 16 तारखेला ज्या लोकांचे मंजूर झालेले आहेत त्यांना फक्त एक हप्ता मिळालेला आहे, दुसरा हप्ता मिळालेला नाही आहे, त्यांचं काम थांबलेलं आहे। पाणी पावसाचे दिवस आहेत, त्या लाभार्थ्याने घर पाडलेलं आहे, घराचा फक्त ओटा तयार झालेला आहे, पुढचं त्या ठिकाणी काम नाही आहे आणि शासन दुसरा हप्ता या ठिकाणी देत नाही आहे। हे सर्व हलगर्जी या ठिकाणी महाराष्ट्र शासन करत आहे। त्याचप्रमाणे लोकांचे जे गोरगरिबांचे सामान्यांचे मजुरांचे जे प्रश्न असतात ते आपल्या पंचायत समितीमध्ये असतात। पंचायत समिती हा आपला मेन दुवा आहे या ठिकाणी काम करण्याचा। शौचालयाचे कागदपत्र असतील, शौचालयाच्या अनुदानासंदर्भात असतील, घरकुलाच्या अनुदानासंदर्भामध्ये असतील, त्यामध्ये ज्यावेळेस हा लाभ दिला जातो त्या सर्वप्रथम तो लाभ विधवा महिला, परित्यक्ता महिला, अपंग, निराधार अशा लोकांना हा लाभ दिला जातो। म्हणजे गोर गरीब आणि गरजू लोकांना तो लाभ या ठिकाणी शासन देते, परंतु त्यांची सुद्धा चेष्टा या ठिकाणी महाराष्ट्र शासन या माध्यमातून करत आहे आणि या सर्वांना जागा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यांना जागा करण्यासाठी अधिकाऱ्यांचे कान उघडण्यासाठी येत्या 16 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सर्वांसाठी घरकुलाच्या लाभार्थी लोकांसाठी आम्ही या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन करणार आहोत। साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार, जळगाव जामोद।